लतिका, लतिका, म्हाळसा, काय झालं? लतिका, प्रधानजींना माझा निरोप दे की मी त्यांना इथे बोलावलं आहे. आज भाऊबीज आहे ना? मला आठवतंय, मागच्या दिवाळीला तू त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली होतीस. हे मला सोडून बानूकडे गेले तेव्हा बंधू आणि लक्ष्मीदेवींचाच आधार होता मला. त्यांच्यात असं काहीतरी आहे की त्यांचा राग येत नाही बघ. हो, त्यांच्याशी आजपर्यंत बरंच मनमोकळं काही बोलू शकले मी. त्यांच्यामुळे गडावर मला एक सखी मिळाली. तेव्हा लतिका, आज भाऊबीजेनिमित्त मी त्यांना ओवाळणार आहे. मी स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी पक्वान तयार करणार आहे. मी ओवाळणीची पूर्वतयारी करायला घेते, लगेचच सेविकांना सांगते. तू स्वतः जाऊन प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींना मी त्यांना इथे बोलवलं आहे असा निरोप दे. हो. लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी, प्रणाम. तुझं काही काम होतं का लतिका? अर्थात देवी, श्री म्हाळसा देवींचा एखादा निरोप असणार, होय ना? आज दिवाळीचा 5वा दिवस, आज भाऊबीज आहे. म्हाळसाने तुम्हा दोघांनाही तिच्या कक्षात येण्यासाठी निरोप पाठवला आहे. म्हाळसा देवींना सांग की आम्ही नक्की येऊ. हा निरोप प्रधानजींसाठी नव्हे तर त्यांच्या बंधूंसाठी होता म्हटलं. हो देवी, मागे एकदा दिवाळीत ह्याच दिवशी मी देखील श्री खंडेरायांना ओवाळलं होतं. ते मी कसं विसरेन? मला आजही तो दिवस आठवतो आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने आज देखील मी त्यांना ओवाळेन म्हणते. त्यांना त्याचा आनंदच होईल. परंतु देवी, आता हा दिवाळीचा सण संपणार आहे. हो, परंतु त्यात गंभीर होण्यासारखं काय आहे? कारण हा दिवाळीचा सण संपल्यावर त्यानंतरच्या काळात श्री म्हाळसा देवी आणि पार्वती देवी यांची भेट होणार आहे. म्हाळसा, भाऊबीजेची सर्व पूर्वतयारी झाली आहे. हे सगळं सुरू असताना मला किती आनंद व्हायला हवा होता, पण दिवाळी आधीच हे बानूकडे गेले. माझ्या आनंदावर विरजण पडलं. तू म्हणते आहेस ते बरोबर आहे, पण तू आज प्रधानजींना भाऊबीजे निमित्त इथे बोलवलं आहेस, तर आज त्यांच्या समोर हे विषय नको काढाय. कुठपर्यंत आली तयारी? बरं झालं तुम्ही आलात. अगं बाबा, पाया कशाला पडतेस? म्हणजे दीपोत्सव आहे आणि अशा शुभ प्रसंगी तुम्ही माझ्या सोबत आहात. आपल्या मूळ रूपाचे आपण मला दर्शन घडवले आणि माझ्या जन्माचे सार्थक झाले. परंतु आज मी जे डोळ्यांनी पाहिले आणि कानाने ऐकले ते इतके अद्भुत आहे की ते सत्य हे मी कसं मानू देवा? तू जे पाहिलंस, जे ऐकलंस ते सत्य आहे. तुम्ही असे का वागता आहात मला कळत नाहीये. या देवी, या बंधू. आज खऱ्या अर्थानं या गडावर दीपोत्सव साजरा होतो आहे. देवी, बंधू, माझ्यासोबत तुम्ही गडावर आहात म्हणून मला भाऊबीज साजरी करता आली. देवी, मीही या दिवसाची प्रतीक्षा करत होतो. हो, पण गडावर हा उत्सव आपल्यासोबत साजरा करावा असं सगळ्यांना नाही वाटत.